मुलं बीट खायला नको नको करतात आणि तुम्हाला त्यांना खाऊ घालायचं असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. मुलांना खायला द्या. मुलं रोज तुम्हाला बीट मागतील अशी ही रेसिपी आहे. करायला अतिशय सोपी, चवीला एक नंबर आहे. तर सगळ्यात आधी इथे 2 मोठ्या आकाराचे बीट घेतले, त्याची साल काढून बीट इथे किसून घेतलंय. तुम्ही बीट बारीक देखील किसून घेऊ शकता. इथे मी थोडं मोठं किसून घेतलेलं आहे किंवा मिक्सरच्या सहाय्याने बारीक करून घेऊ शकता. आता इथे गॅसवर कढई ठेवून 2 टेबलस्पून तूप गरम करून घेतलं. त्यामध्ये इथे मी 2 टेबलस्पून बेसन पीठ घातलेलं आहे. गॅसची फ्लेम मंद आचेवर करायची आणि बेसन पीठ तुपामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. बेसन पिठाचा हलकासा रंग बदलला की यामध्ये 2 टेबलस्पून बारीक रवा घालायचा आहे. तो देखील तुपामध्ये चांगला परतून घ्यायचा. तर हे भाजायला अगदी 3 ते 4 मिनिटं लागतात. चांगलं तूप सुटेपर्यंत रवा आणि बेसन पीठ मी इथे भाजून घेतलंय. मस्त घरामध्ये सुगंध सुटलेला आहे. गॅसची फ्लेम सुरुवातीपासून आपल्याला मंद आचेवरच ठेवायची आहे. तर आता या स्टेजला आपल्याला यामध्ये किसलेलं बीट घालायचंय. तर बीटामध्ये पाणी असतं, तर ते पाणी जे आहे रवा आणि बेसन पीठ आता सगळं शोषून घेतील आणि हे मिश्रण चांगलं मोकळं होईल. 2 ते 3 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला दूध घालायचंय. घरामध्ये साय उपलब्ध असेल तर साय असलेलं दूध घ्या. तर इथे मी साय असलेलं दूध घेतलेलं आहे अर्धा कप. त्यामध्ये 2 टेबलस्पून मिल्क पावडर टाकलेली आहे. मिल्क पावडर नसेल तुमच्याकडे तर काजूची पावडर करून टाकू शकता, जेणेकरून आपल्या या रेसिपीची चव अजून दुपटीने वाढेल. तर दूध घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. तर दूध देखील आपल्याला चांगलं आटेपर्यंत आणि हे मिश्रण तूप सुटेपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं आहे. तुम्ही नॉनस्टिक पॅनचा देखील वापर करू शकता, जेणेकरून मग मिश्रण जे आहे जास्त त्याला चिकटणार नाही. तर बघू शकता इथे मिश्रण चांगलं मोकळं झालंय, तूप सोडलंय मिश्रणाने. या स्टेजला यामध्ये गूळ किंवा साखर तुम्ही घालू शकता, पण आपण एकदम पौष्टिक बनवत आहोत त्यामुळे मी इथे अर्धा कप गूळ घातलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर देखील घालू शकता आणि गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने कमी अधिक करू शकता. तर गूळ देखील व्यवस्थित या मिश्रणाबरोबर मिक्स करून घ्यायचं आहे. 1 टीस्पून इलायची पावडर आणि चिमूटभर मीठ मी इथे घातलंय. एकसारखं आपल्याला परतत राहायचंय जोपर्यंत हे मिश्रण तूप सोडत नाही, जोपर्यंत कढईला सोडत नाही, छान असा त्याचा गोळा होत नाही तोपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता गूळ घातल्यानंतर 3 ते 4 मिनिटांनंतर मस्त असा गोळा तयार झालाय. मस्त याने तूप सोडलेलं आहे. अशा पद्धतीने एक गोळी करून बघायची. छान ती गोल तयार होत असेल याचा अर्थ आपलं हे मिश्रण परफेक्ट झालंय. त्यानंतर इथे मी बटर पेपरवर हे मिश्रण टाकून घेतलेलं आहे. तुम्ही ताटाला तूप लावून त्यामध्ये देखील टाकून घेऊ शकता आणि व्यवस्थित हे थापून घ्यायचे. आपल्याला बर्फीच्या रूपामध्ये याच्या वड्या कट करायच्या आहेत. त्यानुसार आता मी इथे याला चौकोनी आकार देऊन घेतलाय. तुम्ही ताटामध्ये देखील थापून घेऊ शकता किंवा तुम्ही याचे लाडू देखील बांधू शकता तुमच्या आवडीनुसार, किंवा तसा देखील शिरा किंवा हलवा तुम्ही याचा ठेवू शकता आणि तो गरमागरम सर्व करू शकता तुमच्या आवडीनुसार. इथे आपण बर्फी बनवत आहोत. तर आता यावर तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. जे तुमच्या मुलांना आवडतात ते टाकू शकता, जेणेकरून ते दिसायला आकर्षक दिसलं की मुलांना खायला अजून आवडतं. तर मी इथे चांदीचा वर्क लावून घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीच्या ड्रायफ्रुट्सने ही बर्फी जी आहे सजवू शकता. त्यानंतर याला मी कट लावून घेते. कट लावून झाले की ही बर्फी तुम्ही सेट करायला अशीच एखादा तासभर ठेवून द्या, किंवा मग तुम्ही फ्रीजमध्ये देखील सेट व्हायला ठेवू शकता एक अर्धा तासासाठी. त्यानंतर सर्व करा. मस्त बीटरूटची चविष्ट अशी ही बर्फी लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. पौष्टिक आहे. तर एअरटाईट डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये आरामशीर 8 दिवस टिकते. तर यामध्ये मी बीटचा किस जो आहे मोठा ठेवलेला आहे, त्यामुळे एक क्रंचीनेस या बर्फीला येतो. तुम्हाला तो आवडत नसेल तर तुम्ही बीट अगदी बारीक किसून घेऊ शकता, जेणेकरून एकदम सॉफ्टी लागेल. तर कोणतंही महागडं साहित्य न वापरता घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून मस्त पौष्टिक अशी ही आपली बीटची बर्फी तयार झालेली आहे. कशी वाटली ही रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा. रेसिपी आवडल्यास प्लीज व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन सोप्या उपयोगी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.